कल्याण पश्चिमेकडील योगीधाम येथील अजमेरा हाइट्स या हाय प्रोफाईल सोसायटीत धूप लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या हाणामारीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली। यात अभिजित देशमुख याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी देशमुख व शुक्ला या दोघांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करत आहे। या प्रकरणी मनसेनं पोलीस स्टेशनला भेट दिली व अखिलेश शुक्ला यावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। 24 तासात आरोपीला अटक करावी, नाहीतर मनसे रस्त्यावरील उतरेल, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी सांगितलं आहे। काल योगीधाम परिसरामध्ये एक किरकोळ वादावरून भांडणं झाली। एक शुक्ला नावाची होती ती दिव्याचा वापर करतोय, त्यामुळं त्यांनी त्या बाजूचा जो आहे कालवेट म्हणून त्याला मारहाण केली आणि देशमुख कुटुंब हे सोडवायला गेल्यानंतर त्याला एवढं मारलं आहे की मरतो का जगतो। आज सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊनसुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही। पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि जर येत्या 24 तासात जर त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 24 तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर 24 तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। की 24 तासाच्या आत त्यांना अरेस्ट करा। माझं नाव विजय बाळकृष्ण कळीकट्टे, मी अजमेरा हाइट्स 1 मध्ये राहतो। तर रात्री मी घरी गेल्यावर फ्रेश होऊन बसलो होतो, तर त्या माणसाने घरातून त्या लोकांना त्याची रूम दाखवली आणि रूम दाखवल्यावरती ती पोरं बाहेर आली आणि सायकल उचलून त्याच्या दरवाजात आपटली। मग मी बाहेर आलो काय झालं म्हणून बघायला, तर त्यांनी जेव्हा तो समोरचा माणूस बाहेर आला तर त्यांनी डायरेक्ट मारायला घेतला। हे 7-8 जणं आली, त्याला डायरेक्ट रॉड मारायला लागली। मग त्याच्यामध्ये मी अडवायला गेलो तर त्यांनी मला पण मारहाण केली आणि बाजूला ढकलून दिलं। तर त्याच्यामध्ये त्यांनी आमचे जे लेडीज लोक आहेत त्यांना मारहाण केली, सगळ्यांना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये शिव्या पण दिल्या। मराठी माणसं भिकारी आहेत असं मारा त्यांना, अजून मारा मराठी माणसांना, अशा त्यांनी शिव्या पण दिल्या त्या लोकांनी। एवढ्या घाणघाण शिव्या दिल्या या लोकांनी मारता आणि त्याच्यामध्ये त्याला एवढं मारलं आहे की त्याला नाही जवळजवळ 10 का 12 टाके पडलेत असं झालेत। आणि त्यांनी धमकी पण दिली आहे की तुम्ही भेटानंतर खाली अर्धा तासाने तुम्हाला मारून टाकतो म्हणून, अशा त्यांनी धमकी पण जोराजोरात दिली आहे असं केलं आहे। खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये योगीधाम रेसिडेन्शियल सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी देशमुख राहतात। उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघं एकमेकाला शिवीगाळ केले, मारहाण केलेली आहे। मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत। दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे। सर, देशमुख यांना तुमच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे, 10 ते 12 जणांनी बाहेरचे लोक। देशमुख यांची तक्रार जी होती त्या तक्रारीप्रमाणे आपण FIR दाखल केलेली आहे आणि त्यांचे अपोजिट जे शुक्ला आहेत यांच्याही तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे देशमुख जखमी आहे, डोक्याला मार लागलेला आहे, स्थानिक उपचार करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई गुन्हा दाखल आहे मारामारीचा। आता त्यात सोसायटीचे काही तक्रारी आहेत, त्यांचे पूर्ण तक्रारीवर आपण कारवाई करीत आहोत। सर, शुक्ला आहे त्याचा भाऊ सरकारी अधिकारी आहे, तो सोसायटीच्या लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये दादागिरी जास्त प्रमाणामध्ये करतात आणि अंबर दिवा देखील वापरतात। याची आपण चौकशीवर काय केली आहे? शुक्ला जे आहेत त्यांची डिटेल चौकशी आपण करत आहोत, कुठल्या हुद्द्यावर आहेत, कुठं जॉबला आहेत, पण ते सरकारी ड्युटीवर आहेत असं कळलेलं आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।